ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करणार. लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा. काल ठाकरेंच्या बैठकीला 9 पैकी 5 खासदार गैरहजर. ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं. आजचा दिवस माझा नाही, पण उद्याचा दिवस नक्कीच माझा असेल. खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची भूमिका. संजय राऊतांचा अचानक दिल्ली दौरा. ठाकरेंच्या खासदारांच्या हालचाली वाढल्यानं राऊत तातडीनं दिल्लीला जाणार. अफवांवर विश्वास ठेवू नका. खासदार ऑनलाईन उपस्थित होते. जे आमच्या सोबत आहेत त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो. आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य. ठाकरेंचे 7 खासदार आमच्या संपर्कात. शिंदेचे खासदार कृपाल तुमानेंचा दावा. लवकरच ऑपरेशन टायगर यशस्वी होईल. शिंदेचे खासदार कृपाल तुमाने यांची प्रतिक्रिया. माझ्या दृष्टीनं मी रिचेबल आहे. काल दोन्ही बैठकींना ऑनलाईन उपस्थित होतो. उद्धव ठाकरेंनी जे सांगितलं ते प्रवक्त्यांनी कालच सांगितलंय. खासदार भाऊसाहेब वागचौरेंचं स्पष्टीकरण. वेगळा गट स्थापन करणार, यात कोणतेही तथ्य नाही. खासदार फुटतील असं मला वाटत नाही. मी कोणाच्याही संपर्कात नाही. ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजेंनी केलं स्पष्ट. तुम्ही रावण झाला तर विभीषण जन्माला येणारच. खड्डा खोदला तर तुम्हीच पडणार. भाजपला धोका देण्यासाठी तुम्ही खड्डा खोदलात. सुधीर मुनगंटीवार यांची ठाकरेंवर टीका. ठाकरेंचे खासदार संजय देशमुखांकडून शिंदेच्या शिवसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची भेट. तर मतदारसंघातील महाविद्यालयाच्या कामांसाठी भेट घेतल्याची संजय देशमुखांची उद्धव ठाकरेंना फोनवरून माहिती. ऑपरेशन टायगरवरून आता विरोधकांकडून टीका केली जाते. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. जनमत भाजपच्या बाजूने नाही म्हणून असे प्रकार केले जातात. पक्षातील अर्धे लोक बाजूला करून गट स्थापन करायचा ही भाजपची पद्धत. ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारे यांची टीका. ऑपरेशन टायगर करण्याची आम्हाला गरज नाही. स्वतःचे आमदार सांभाळण्यासाठी बैठक घ्यावी लागते हे दुर्दैव. ऑपरेशन टायगरबाबत संजय राऊतांच्या विधानावरून संजय शिरसाटांचा निशाणा. पक्षात ज्यांना महत्त्व नाही असे चिल्ले-पिल्ले ऑपरेशन टायगरवर बोलतायत. खासदारांचा वेगळा गट स्थापनेच्या चर्चांना अर्थ नाही. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. ऑपरेशन टायगरच्या चर्चा 2 वर्षांपासून ऐकतोय. दानवेंचं वक्तव्य. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीच्या 5 वर्षांनंतरही न्याय नाही. 2 केस प्रलंबित असताना 3 केस सत्ताधाऱ्यांना न परवडणारी. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपनं स्वतःची मुलं मोठी करावीत. पक्ष फोडाफोडीवरून शर्मिला ठाकरेंचा हल्लाबोल. भाजप तोडणारा नाही, जोडणारा पक्ष आहे. शर्मिला ठाकरेंच्या वक्तव्यावर दरेकरांचं प्रत्युत्तर. तर शर्मिला ठाकरे राजकारणात कोणत्या पदावर नाहीत. त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं. त्यांना चौकटीबाहेर ठेवा. शर्मिला ठाकरेंच्या आरोपांना मंत्री नितेश राणेंचं प्रत्युत्तर. पक्षांतर करणाऱ्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता देणं चुकीचं. शशिकांत शिंदेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल आमच्याच बाजूने लागणार. शशिकांत शिंदेंना विश्वास. ऑपरेशनच्या बाबत कोणतीही गोष्ट सांगून होत नाही. योग्य वेळी काय ते तुम्हाला कळेल. शिवसेना आमदार आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया. खासदारांच्या बैठकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची 22 जूनला बैठक. उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. शिवालय इथे संध्याकाळी 4 वाजता अधिवेशन आणि इतर बाबींवर मार्गदर्शन.